श्री स्वामी समर्थ. मंगळागौरीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा जोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळे वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितले. त्याचप्रमाणे वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरे जडित खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली तर तो म्हणाला, घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही, म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झालो आहे तर तुला देतो. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागे गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातले. ती गरोदर राहिली. मागे गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. त्यांना मुलगा झाला. उभयंतांना मोठा आनंद झाला. मासे दिवस वाढू लागले. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे, असा जबाब त्यांनी दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांडत द्वाड आहे, काय रांडत द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुलवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानं ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलींचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरच लग्न लाविलं. उभयंतांना गौरी हारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं महिला
वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावे, भावांना गंध लावावा आणि बापांनी विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानी सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे. त्यानं लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घरी घेऊन आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असता ही सगळी तिची कृपा आहे. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तराळी सुफळ संपूर्ण. तर मैत्रिणींनो, ज्या वेळेला मंगळागौर साजरी केली जाते त्यावेळेला आवर्जून ही कथा ऐकावी. ही कथा ऐकल्याशिवाय तुमचे मंगळागौरीचे व्रत पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. तर अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर मी असेच श्रावण मासातील काही विशेष सेवा, तोडगे यांचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे. त्याचप्रमाणे जरा जिवंतीचे पूजन का केले जाते, कसे केले जाते, त्याचप्रमाणे जरा जिवंतीच्या पूजेची कथा कोणती आहे याचेसुद्धा वेगवेगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य चॅनलवर जाऊन पहा.